मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नवी मुंबई शहराची वाढलेली लोकसंख्या आणि पुढील काही दिवसांमध्ये या ठिकाणी सुरू होणारं इंटरनॅशनल एअरपोर्ट, त्यामुळे आता नवी मुंबई पोलिसांच्या हद्दीचे या ठिकाणी पोलीस स्टेशन वाढणार आहे, त्याचबरोबर DCP आणि ACPची संख्यासुद्धा वाढणार आहे। आपल्यावर या ठिकाणी पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे सर आपण बोलूया। सर, काय म्हणाल, आता पोलिसांची अधिकाऱ्यांची संख्या वाढताना दिसते? होय, नवी मुंबईमध्ये ऑलरेडी 21 पोलीस स्टेशन्स कार्यरत आहेत आणि कमांड अँड कंट्रोलच्या दृष्टिकोनातून फक्त 2 DCP आणि 4 ACP हजर होते। त्यामुळे ह्या बेटर कमांड अँड कंट्रोलच्या दृष्टिकोनातून आम्ही शासनाला प्रस्ताव पाठवला होता आणि शासन हॅज बीन काइंड टू अप्रूव्ह अ 3rd DCP विथ 2 ACPs मोर। त्यामुळे आता आपल्याला कमांड अँड कंट्रोल जे आहे ते 3 DCP आणि 6 ACPंच्या सुपरविजनमध्ये होणार आहे। वाढती लोकसंख्या, इंडस्ट्रियलायझेशन आणि येणारं एअरपोर्ट ह्या सर्वांच्या दृष्टिकोनातून हे नवीन क्रिएशन केलेलं आहे। आपल्याला निश्चितच बेटर पोलिसिंग करायला याची मदत होईल। एअरपोर्टच्या अनुषंगाने आपण स्पेशल 2 पोलीस स्टेशनसुद्धा वाढवणार आहोत। कशा प्रकारची सिस्टम आहे ना, इंटरनल आपण कसं काम करणार आहोत? शासनाने ऑलरेडी आपल्याला हे इंटरनॅशनल एअरपोर्ट असल्यामुळे इथे इमिग्रेशनचा 285 अधिकारी कर्मचाऱ्यांचा स्टाफला मंजुरी दिलेली आहे। ह्या व्यतिरिक्त आपण नवीन एअरपोर्ट पोलीस स्टेशन साठी 218 आणि सभोवतालच्या ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी एक नवीन ट्रॅफिक चौकीसाठी 177 कर्मचारी अधिकाऱ्यांची मागणी केलेली आहे। ते पण प्रस्ताव प्रोसेसमध्ये आहेत। सर, आपलं पोलीस आयुक्तालय असं एकमेव आहे की ज्याच्यामध्ये इंटरनॅशनल एअरपोर्टसुद्धा येणार आहे आणि आधी JNPT इंटरनॅशनल पोर्टसुद्धा आहे। तर दोन्हीच्या अनुषंगानं कसं कायदा व्यवस्थापन राखणार आहोत किंवा ड्रग्सचं प्रमाण वाढते ते कसं कंट्रोल करणार आहोत? ड्रग्सच्या विरुद्धची 0 टॉलरन्सची मोहीम आपण नवी मुंबईमध्ये आपण बघताच आहात की साधारण गेल्या 2.5 वर्षापासून आपण सातत्याने 0 टॉलरन्स ठेवून ड्रग्सच्या विरुद्ध मोठ्या कारवाया नवी मुंबई परिसरामध्ये केलेल्या आहेत। इट इज अ कॉन्टिन्युअस प्रोसेस आणि आमचा सातत्याने एंडिव्हर राहील की ह्यापुढेही 0 टॉलरन्स ठेवून नार्कोटिक्सच्या विरुद्ध आमच्या कारवाया कंटिन्युअस राहतील। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी आता वाढतं लोकसंख्या असेल किंवा मग एअरपोर्ट येतं आहे, JNPT असेल, वाढती इंडस्ट्री असेल, या सर्व अनुषंगाने आता या ठिकाणी नवी मुंबईमध्ये पोलीस अधिकारी वाढवण्यात आले आहेत, जेणेकरून कायदा व्यवस्थेचा कुठलाही प्रश्न भविष्यामध्ये निर्माण होऊ नये। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।